नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जीडी फॅशन डिझाइन नाशिक महाराष्ट्रमध्ये स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत 40 साईजच्या मापाचे कटोरी ब्लाऊज। तर बघा, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 32 आणि 34 साईजच्या मापाची कटोरी ब्लाऊजची कटिंग सांगितली होती आणि ते शिवूनही दाखवले होते। नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला असणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत 40 साईजच्या मापाचे कटोरी ब्लाऊज कसे कटिंग करायचे आणि कसे शिवायचे। तर छोटे माप असेल तर ब्लाऊज पटकन कट होतो आणि शिवताही येतं, पण जेव्हा मोठे माप येतात जसे 38-40 त्यावेळेस कित्येक जणांना भीती वाटते, अरे हे खूप मोठं माप आहे, तर मी हे कसं कट करू, याची रुंदी किती घेऊ, गळा रुंदी, मोठ्याची उंची किती घेऊ, परत शोल्डर किती घेतले पाहिजे, आणि मोठा गळा असेल तर शोल्डर उतरले नाही पाहिजे, अशी खूप सारी भीती मोठे ब्लाऊज मापाचे असेल तर वाटत असते। जसे माझ्या क्लासच्या मुलींनाही वाटतं, ताई ते मला म्हणत राहतात, दीदी हे छोटं माप आहे ना ते खूप पटकन माझ्या लक्षात येतं आणि कटिंग करायलाही सोपं वाटतं, पण मोठं माप आलं की आम्हाला भीती वाटते। तर तुम्हालाही नक्कीच भीती वाटत असणार, तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे जेणेकरून तुमची जी पण मनात भीती असेल तर तुम्ही ती सॉल्व करू शकतात। बघा, माझे हे कस्टमरचं माप आहे, तुमचं जे पण माप असेल म्हणजे उंची वगैरे तुम्ही ते नक्कीच चेक करत चला। फक्त साईज आपण 40 साईज घेतोय, तर आपण ती कशी घ्यायची ते सांगते। तर त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण उंची आहे 14ची, छातीचं माप आहे 40चं, तर 40चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे 10, त्याच्यामध्ये 2 इंच वाढवायचे म्हणजे झाले 12। पुढील गळा उंची आहे 6ची, मागील गळा पाट आहे 5.5चा। तुमची जी पण गळ्याची उंची असेल ती तुम्ही वरतून खाली घेऊ शकतात, किंवा मापाला ब्लाऊज असेल तर तुम्ही त्याची पाट मागच्या गळ्याची बघू शकतात। तर तयार शोल्डर आहे आपलं रेडी 3 आला पाहिजे, बाही उंची आहे 5.5ची, बाही दंड आहे 14चा आणि कंबर घेर आहे 36चं। आता 40 साईजसाठी किती कटोरीचे माप घ्यायची, तर बघा 6.5ची कटोरी ही कम्फर्टेबल आहे 40 साईजच्या मापासाठी। तर तुम्ही कोणाचंही माप घेत असेल, जर त्यांचं माप नसेल तर 6.5ची कटोरी नक्कीच 40 साईजच्या ब्लाऊजसाठी घ्यायची आहे। तर बघा, आपण ड्रॉ करूया। आता मी कार्डशीट पेपर घेतले, नेहमीप्रमाणे मी सुट्टे भाग माझ्या उजव्या हाताला ठेवले आणि जॉईंटचा भाग मी माझ्या उजव्या हाताला ठेवला आहे। तर तुमच्याकडे जर कार्डशीट पेपर नसेल तर तुम्ही न्यूजपेपरही घेऊ शकतात। तुमची जी उंची वगैरे असेल तुम्ही ती फॉलो करत चला, फक्त स्टेप माझ्याप्रमाणे घेत चला आणि मी कुठे किती इंच वाढवते हे नक्कीच तुम्ही बघत चला। तर सगळ्यात पहिले आपल्याला बघा वरतून खाली पूर्ण उंची घ्यायची, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवायचा। तर आपलं पूर्ण उंची आहे 14ची, आपण त्यात 1 इंच वाढवला म्हणजे 15 झाले। ओके, तर माझे व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितले असणार। मी खूप सोपी पद्धत सांगते। प्रत्येक ब्लाऊजला आपल्याला 3 बॉक्स बनवायचे असते। जसे बघा, पूर्ण उंची आणि छातीचा 1 बॉक्स, दुसरा आहे आपला गळा रुंदी आणि उंचीचा दुसरा बॉक्स, तिसरा आहे आपलं शोल्डर आणि मोंढा उंचीचं माप। हे 3 बॉक्स तुम्ही नक्कीच ड्रॉ करत चला आणि बॉक्स कोणकोणते आहे तेही तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतल्यावर तुमचं ब्लाऊज नक्कीच चुकणार नाही। तर वरतून खाली आपण 15 इंच उंची घेतली। आडवे माप आपल्याला घ्यायचं आहे छातीचं, तर 40चा चौथा भाग आला आपला 10, त्याच्यामध्ये 2 इंच वाढवायचे 12। तर खालच्याही साईडने तुम्ही 12 घेऊ शकतात। या पद्धतीने तुम्ही जर पूर्ण उंची आणि छातीचा बॉक्स बनवला तर तुमची जी फिटिंगची साईज आहे ती एकदम ॲक्युरेट येते आणि व्यवस्थित असं आपलं ब्लाऊज कटिंग होत असतं। आता आडवे माप आपल्याला किती घ्यायचे ते तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिले आपल्याला गळा रुंदी घ्यायची, ती नेहमीप्रमाणे तुम्ही 2.5च ठेवा। जरी ही ब्लाऊज मापाला मोठे असले तर आपली गळा रुंदी छोटी असली ना तर आपले ब्लाऊज उतरत नाही आणि व्यवस्थित असं फिटिंगला व्यवस्थित बसतं। आणि शोल्डर आपल्याला किती घ्यायचं, तर बघा मी 6वर तुम्हाला सांगत असते, तर 6.5वर तुम्हाला शोल्डरचं माप हे 40 साईजच्या मापासाठी घ्यायचं आहे। तर शोल्डर अशा वेळेस 3चं आहे, तर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवलेला आहे, तर शोल्डर आपण 6चं घेतलं आहे। आता 2.5 पासून आपल्याला गळ्याची पुढची उंची घ्यायची आहे, ती गळा उंची आहे 6ची। जर तुम्हाला गळा उंची 6.5 हवी असेल तुम्ही 6.5ही घेऊ शकतात। तोही बॉक्स आपण बनवून घेऊया। आपला गळ्याचाही बॉक्स रेडी झाला आहे। आता आपल्याला मुंढ्याचा बॉक्स बनवायचा, तर हे शोल्डरपासून आपल्याला मोंढा उंची किती घ्यायची ते सांगते। तर आपण रेग्युलर साईजसाठी 5.5ची मोंढा उंची घेतो,
तर 40 साईजसाठी आपल्याला 6च घ्यायची आहे. त्याचाही आपण बॉक्स बनवून घेऊया. आता कटिंग करताना बघा 6चाच मोंढा कट करायचा. ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवणार आहे त्यावेळेस थोडा कमी जास्त कुठे करायचा तेही तुम्हाला सांगणार आहे. तर आपले 3 बॉक्स रेडी झालेले आहे. तर गळा आपण काढूया. तर बघा पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला 1.5 इंचावर तिरपी रेष घ्यायची आणि गळ्याचा शेप आपण देऊया. या स्केलच्या साहाय्याने आपण गळ्याचा शेप देऊया. जर तुमच्याकडे ही स्केल नसेल तर तुम्ही राऊंड शेप हातानेही बनवू शकतात. ओके. त्याच्यानंतर मोंढ्याचा शेप देताना बघा ह्या साईडने 1 इंच आणि पुढे पुन्हा अर्धा इंच वाढवायचा, म्हणजे किती 1 आणि 1.5 वर आपल्याला निशाण मारायचंय. तर 1 इंच हा आपल्या फ्रंट मोंढ्यासाठी असणार आर्म होलसाठी आणि 1.5 इंच हा मागच्या आर्म होलसाठी असणार. हाही बॉक्स आपण कंप्लीट करून घेतला. 1 आणि 1.5 घेऊन हे राऊंड आपण 2 बनवले. गळ्याचाही बॉक्स बनवला. आता आपल्याला क्रॉसपट्टी बनवायची आहे. तर बघा खालच्या साईडने 3 इंचावर निशाण घ्यायचे आणि सुट्टे जे भाग आहे त्या साईडने आपल्याला 2.5 इंच घ्यायचे. तर क्रॉसपट्टी तुम्ही स्केलच्या साहाय्याने नकाच बनवू, कारण की क्रॉसपट्टीला शेप व्यवस्थित आला तर आपली कटोरी व्यवस्थित बसत असते. तर आपण थोडासा राऊंड शेप 2.5 इंचावर जॉईंट करून घेऊया. तर बघा मी हे पट्टीने न करता हाताने थोडं राऊंड शेप खाली डाऊन केलेला आहे. तर बघा ही आपली क्रॉसपट्टी बनली. त्यानंतर ह्या साईडने बघा अर्धा इंच आपण वर घेऊया आणि या इकडे पुन्हा राऊंड शेपमध्ये थोडासा जॉईंट करून घेऊया. तर तुम्ही बघू शकतात आपली ही जी क्रॉसपट्टी आहे ती खूप सुंदर आणि युनिक बनली. तुम्ही बघितला हा राऊंड शेप. तर अशीच आपली क्रॉसपट्टी बनली पाहिजे. स्केलने काय होतं, ही पट्टी बघा हे 2.5 आणि 3चं निशाण घेतलं एकसारखी आपली लाईन येते. हा जो आपल्याला राऊंड शेप आलेला पाहिजे तो येत नाही, त्याच्यामुळे ही हातानेच बनवत चला. आता आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे. तर बघा जॉईंटच्या बाजूने आपल्याला कटोरीचं माप किती आहे 6.5चं. 40 साईजसाठी तुम्ही 6.5च कटोरीचं माप घेत चला, जेणेकरून कटोरी व्यवस्थित अशी येणार. आणि ह्या साईडने 1 ला 2 रेषा 1.5 इंचावर तुम्ही 1 पॉईंट करू शकतात आणि हा कटोरीचा साईड जॉईंट राऊंड करू शकतात. जरी याचा अंदाज येत नसेल तर तुम्ही 2.5 इंच ह्या साईडने ह्या जो 1 इंचाचा शेप आहे तिकडून 2.5 इंचावर एक शेप बनवू शकतात, निशाण मारू शकतात आणि हा आपण राऊंड शेप देऊया. तर बघू शकतात कटोरीचा राऊंड ही खूप सुंदर असा बनलाय आपला. तर तुम्ही सेम याच पद्धतीने राऊंड देण्याचा प्रयत्न करा, व्यवस्थित अशी आपली कटोरी येणार. तर आपलं हे कटोरीचं मेजरमेंट झालेलं आहे, ड्रॉ करून झालेलं आहे. तुम्हाला नक्की समजलं असणार. जर नसेल समजलं तरी पुन्हा एकदा सांगते. सगळ्यात पहिले आपण पूर्ण उंची आणि छातीचा बॉक्स घेतला. तर पूर्ण उंची आहे आपली 14, त्यात 1 इंच वाढवला 15 झाले. आडवं माप आपण छातीचं घेतलं ते झाले 10ची छातीचं माप आहे, म्हणजे 40चं माप आहे, त्याचा चौथा भाग घेतला 10 आपण त्यात 2 इंच वाढवला म्हणजे 12चं माप झालं. तर पूर्ण उंची आणि छातीचा बॉक्स बनवला. त्याच्यानंतर आपण गळा रुंदी 2.5ची घेतली आणि 6ची उंची घेतली. 1.5 इंच घेऊन आपण हा राऊंड शेप बनवला. त्याच्यानंतर हे शोल्डर घेतलं आणि मोंढ्याचा माप आपण 6 घेतलेलं आहे. तर 5.5 न घेता 6चा आपल्याला मोंढ्याचं माप घ्यायचं आहे. तोही बॉक्स बनवायचा. 1 आणि 1.5चा शेप देऊन आपण हा राऊंड शेप बनवला. क्रॉसपट्टीसाठी आपण बघा 3 आणि 2.5चं निशाण घेतलं, हा शेप बनवला आणि अर्धा इंच वरती घेऊन पुन्हा आपण थोडासा शेप त्याला दिला आणि ही 6.5ची कटोरी घेतली, 1.5 इंच वरती घेऊन हा राऊंड शेप बनवून झाला. तर आपलं हे ड्रॉ झालेलं आहे. आता आपण खाली बघा पेज उरलेलं आहे. तर मी बाहीची ही कटिंग तुम्हाला आत्ता दाखवून देते आणि दुसरी कटोरी कशी काढायची त्या मापावर ते तुम्हाला नंतरून दाखवते. तर बाही उंची आहे आपली 5.5. आपण अस्तरचा ब्लाऊज शिवणार आहे, त्याच्यामुळे आपण 1 इंच उंचीला जास्त घेणार. जर विदाऊट अस्तरचा असेल तर तुम्ही 2 इंच घ्यायचे. जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर नक्कीच 1 इंच घ्यायचा. तर 5.5 आणि 1 6.5 बघा मी खालून वरती रेष आखते आहे. 6.5चं एक माप घेतलं. आडवं माप तुम्हाला 10चं घ्यायचं आहे. माझे व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितले असणार. जर बघितलेले नसेल तर हे आपला आडवं माप कोणत्याही बाहीला 10चं राहू द्या, बाही व्यवस्थित अशी येणार. तोही आपण चौकोन आखून घेऊया.
तर हे सुट्टी जी बाजू आहे, सुट्ट्या बाजूने आपल्याला वरतून खाली 2.5चं निशाण मारायचं आणि बॉक्सच्या आतमध्येही 2.5चं निशाण मारायचं. ती ही रेषा आपण ड्रॉ करून घेऊया. ओके, आता आपण वरतून खाली माशाचा शेप देऊया. तर बघा, सिंपल असा मी माशाचा शेप दिला. कोणालाही सहज जमेल असं. या 2.5चं माप घेतलं. हे या 2.5चं माप मी वरतून खाली घेतलं. या साईडनी 1.5 ते 2 इंच मी प्लेन ठेवलं आहे, बघू शकतात. आणि एवढ्याच शेपमध्ये मी बाहीचा आकार दिलेला आहे. तर बघा, 1/2 इंचाचा शेप मी नक्कीच ड्रॉ करत नाही, कारण की मी जेव्हा ते ब्लाऊज शिवत असते त्यावेळेस तो कटिंग करते, जेणेकरून बाही आपली चुकत नाही. तुम्ही जेव्हा बाहीचा म्हणजे शिवण्याचा व्हिडिओ बघणार त्यावेळेस तुम्ही नक्कीच बघा की बाहीचा मी 1/2 इंचाचा शेप कधी आणि केव्हा देते. त्याच्यामुळे काय होते, आपली बाही चुकत नाही. पुढचा पाठ मागे आणि मागचा पाठ पुढे बिलकुल होत नाही. खालच्या साईडने बघा, आपण 1.5 इंच आतमध्ये घेऊया आणि हे क्रॉसमध्ये आपण एक रेषा आखूया. ओके, तर बाहीचाही शेप आपला ड्रॉ झाला आहे. कटिंग कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. तर बघा, मी अस्तर घेतलेला आहे. सगळ्यात पहिले आपण काय करूया, ही साईड असते ती आपण सरळ रेषेने ड्रॉ करून घेऊया. याचं रिझन बघा, हा कपडा खालीवर झालेला असतो. तुम्ही डायरेक्टली हे पॅटर्न ठेवलं तर खालचा पार्ट मागच्या साईडला तो खराब होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण एक सरळ लाईन आखून घेऊया. ओके, आता काय करूया बघा, जॉईंटचा भाग मी माझ्याकडे ठेवला आहे आणि ओपन पार्ट मी समोरच्या बाजूने ठेवला आहे. तुम्ही सेम याच पद्धतीने अस्तर ठेवा. आता हा मागचा पार्ट जो आहे आपल्याला जॉईंटच्या बाजूनेच ठेवायचा आणि तो ड्रॉ करून घ्यायचा. ओके, त्याच्यानंतर बघा, हा जो आपला साईड पॅटर्न आहे, आता कपडा कसा मॅनेज करायचा हे तुम्ही शिकू शकतात. तर ही साईड पॅटर्न आपण याच्यामध्ये टाकूया. म्हणजे हा जो राऊंड शेप आहे याच्यामध्ये हा साईड पॅटर्न गेला, तोही आपण ड्रॉ करून घेऊया. तर आपलं हे जे पॅटर्न आहे ते सेम तसंच ड्रॉ करायचा, कुठेही वाढवायचं नाही. ओके, आता आपण जो बाहीचा भाग आहे तो इकडे बसवून घेऊया. बाही ठेवत असताना नक्कीच तुम्ही काठाचा विचार करा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आपली ही जी फोल्डची साईज आहे ती व्यवस्थित अशी आपली फोल्ड होणार. तर इकडे आपली बाही मॅनेज झाली आणि कटोरी आपण इकडे मॅनेज करूया. आता बघा, कटोरीचा शेप कधीही असा सरळ ठेवायचा नाही, कटोरी व्यवस्थित फुगत नाही. हा थोडासा क्रॉसमध्ये गेलाच पाहिजे. तर हा पार्ट आपण असा ठेवूया. हे बघा, आणि क्रॉसपट्टी आपण इकडे मॅनेज करूया. क्रॉसपट्टी ही आपण काठाच्या बाजूनी खालची साईड आली पाहिजे आणि याच पद्धतीने आपण ठेवायची असते. तर पॅटर्न बघा, मी कोणत्या साईडनी कसे ठेवले. 1 मीटर फॅब्रिक आहे आणि त्याच्यानंतर आपलं साईज आहे 40चं. सगळे पॅटर्न बसून सुद्धा आपला एवढा कपडा उरलेला आहे, तुम्ही बघू शकतात. तर ठेवण्याची पद्धतही तुमच्या लक्षात आली असेल. जर नसेल आले तर नक्की त्याचा स्क्रीनशॉट काढा, जेणेकरून तुम्हाला पुढे काम येईल. प्रत्येक पॅटर्न तुम्ही या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करा, कपडा नक्कीच तुमचा वाचेल. आता आपण हे पॅटर्न कट करून घेऊया. तर बघा, तुम्ही बघू शकतात किती फॅब्रिक आपलं उरलेलं आहे. तुम्ही नक्कीच या पद्धतीने ठेवून कटिंग करत चला. आता मेन फॅब्रिक आपण कट करूया. बघा, आपण मेन फॅब्रिक घेतलं आहे, तर दोन्ही साईडने आपले काठ आले. तर ही काठ कोणत्या बाजूने ठेवायची, कशासाठी घ्यायची तेही सांगते. तर एक काठ आपला, आता हे दोन्ही काठ सेम आहे, तर म्हणजे एक आपला पाठीमागचा काठ आणि एक आपला बाहीचा काठ. जर हे काठ छोटे मोठे असेल तरीही तुम्ही लक्ष देत चला. जर छोटा काठ असेल तर तो आपल्या पाठीमागच्या भागासाठी येत असतो आणि मोठा जो काठ असतो तो आपल्या बाहीसाठी येत असतो. तर मी एक काठाच्या बाजूने बाही ठेवते. जॉईंटचा भाग बघा माझ्याकडे ठेवला आहे आणि सुट्टे भाग जे आहे ते समोरच्या बाजूने ठेवले. तुम्ही याच पद्धतीने फॅब्रिक ठेवा, फॅब्रिक बिलकुल चुकवू नका. तर जॉईंटच्या बाजूने बघा, हा पार्ट मागचा ठेवला, हा साईड पॅटर्न ठेवला, कटोरीचा शेप ठेवला आणि ही किनाऱ्याच्या बाजूने आपण
क्रॉसपट्टी बसून घेऊया. खालचा कपडा तुम्ही एकदा चेक करा एकसारखा आहे की नाही. ओके, तर आपले सगळे पॅटर्न याच्यावर बसलेले आहे. याच्यावरही आपल्याला कटोरी क्रॉसमध्ये ठेवायची आहे, तुम्ही सरळ बिलकुल ठेवू नका. तर हे आपले पॅटर्न ठेवले. आता आपण कट करून घेऊया. आता बघा, ह्या साईडने आपला कपडा थोडासा कमी आहे दोन्ही साईडनी, तर त्याला जॉईंट कसा द्यायचा हे मी तुम्हाला शिवतानाच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आपण थोडासा नॉर्मली अर्धा इंच कपडा एक्स्ट्राचा ठेवून कट करूया. तर आपला कपडा बघा भरपूर उरला आहे. आता माझ्याकडे कपडा जास्त होता त्यामुळे मी थोडंसं जास्त कट केलं, पण तुमचा जर कपडा कमी असेल तर एवढं जास्त कट नकाच करू. नॉर्मली आपला थोडंसं जास्त कट करायचं. आता ह्या बाहीला कसा जॉईंट द्यायचा, कटोरीचा टक्स किती घ्यायचा, किती उंचीला घ्यायचा, त्याच्यानंतर मोंढा कसा व्यवस्थित कट करायचा, शोल्डरही कसे कट करायचे, हे सगळं मी तुम्हाला जो स्टिचिंगचा व्हिडिओ आहे आपला त्यात मी सांगणार आहे. तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ बघा. आणि आत्ताची कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. का जे पॉईंट समजले नसेल तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात की हे पॉईंट समजले नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पार्ट 2 पाहायला नक्कीच विसरू नका. जेवढी कटिंग महत्त्वाची तेवढं स्टिचिंगही महत्त्वाची. तुम्ही जर कमी जास्त शिवलं तर तुमचं ब्लाऊज नक्कीच चुकणार. तर व्हिडिओ नक्कीच बघितल्याबद्दल थँक्यू आणि पुढचा व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघणार. थँक्यू. सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर. जेडी फॅशन डिझाइन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक, महाराष्ट्र. ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा. ब्लाऊज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच.